महाराज खरं म्हणजे महानायक हरिभाऊ आपले महानायक मोतीराव नाईक साहेबांचे जे महाराष्ट्रामध्ये जे नाईक साहेबांचे काम केलेलं आहे, खरं सांगितलं तर नाईक साहेबांनी एक काम नाही हजारो काम असे केलेले आहे. खरं जर आज महाराष्ट्र आपण एवढं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जे पाण्याची सुविधा झालेली आहे, जे आपण सिंचन म्हणतो, ते सिंचनाचं जर पहिलं काम कोणी केलं असेल तर नाईक साहेबांनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण भारताचा दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये सुद्धा लोकांना वाचवण्याचे काम आणि हरित क्रांती घडवण्याचं काम हे नाईक साहेबांनी केलेलं आहे. खरं म्हणजे मी समाजाला एक आव्हान करतो, बंजारा समाजाने नाईक साहेबांचं जे विचार आहे, विचार प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचावे आणि नाईक साहेबाला खरंच जे आज देशामध्ये 11.5 वर्ष ज्यांना रक्तदान करायचं आहे, रक्तदान हेच श्रेष्ठदान, मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या बाजूला तांड्यावर पोहोचावे स्टॉल आहेत, त्यांना विनंती आहे की आपण एक रक्तदान करा. आपल्या तांड्यावरची माय बहिणी ऊसतोड कामगाराला जाते, काय त्यांना तुम्ही संदेश देणार आहे? खरं मला तर असं वाटतंय की ऊसतोड कामगार हे महाराष्ट्रामध्ये नसायलाच पाहिजे, कारण त्या ऊसतोड कामगाराला शासनाने न्याय द्यायला पाहिजे. यांना खरोखरच यांना खायचे परेशानी, यांच्या खायला जेवणाला सुद्धा सुविधा नाही आहे, यांच्याकडे अन्नधान्य नाही आहे, यांच्याकडे राहायला घरं नाही आहे. म्हणून ऊसतोड कामगार आज शेतात जंगलामध्ये जाऊन ऊसतोड कामगार करतो. खरं आज नाईक साहेब राहिले असते, ऊसतोड कामगार कदाचित ह्या महाराष्ट्रामध्ये राहिले नसते आणि सगळं सुख समृद्धी भरभराटीची म्हणजे समाजाला एक आनंद राहिला असता. पण आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खरं एक दुःखाची गोष्ट आहे की आज ऊसतोड कामगार बिचारा रानामाळाला काम करून ऊसतोडतो. काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. शासनाकडून कुठला पैसा मिळत नाही, काही कुठला भत्ता मिळत नाही.
तर एवढं म्हणतो, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी काही सवलती काय करायला पाहिजे, यांना काहीतरी भत्ता देण्यात यावे आणि ऊसतोड कामगारांनी नष्ट करावे. बंजारा समाजाचा माझं नाव राष्ट्रीय बंजारा परिषदचे जयकुमार आटोप मी प्रदेशाध्यक्ष आहे आणि मी समाजाला आवाहन करतो, सगळे समाजात बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये उत्साहाने जयंती साजरा करतो.